विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 2 इकॉनॉमिक्स या BA भाग 2 इकॉनॉमिक्सचा दुसऱ्या युनिटमध्ये प्रामुख्याने आपण मुद्रा आणि मुद्रेचे मूल्य याच्याशी निगडीत असणारे जे काही समीकरण आहे, प्रकरण आहे, हे आपण या दुसऱ्या युनिटमध्ये बघणार आहोत. BA भाग 2 मध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समष्टी अर्थशास्त्र याचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राचं जे विवेचन आहे, हे विवेचन किंवा विश्लेषण हे समूहाशी निगडीत असते आणि समूहाशी निगडीत असणाऱ्या बाबीचा जेव्हा आपण स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या माध्यमातून म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करतो, तेव्हा त्या आर्थिक संकल्पना ह्या व्यापक असतात, विस्तृत असतात, समूहाशी संबंधित असतात, समाजाशी संबंधित असतात, एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्या संबंधित असतात. मुद्रा या मुद्रेला साधारण भाषेमध्ये पैसा म्हणतात. हा जो पैसा आहे, हा पैसा एक विशिष्ट वस्तू असते आणि त्या विशिष्ट वस्तूच्या माध्यमातून वस्तूच्या खरेदीचे आणि विक्रीचे व्यवहार होतात. वस्तूच्या खरेदीकरिता आणि वस्तूच्या विक्रीकरिता मध्यस्थाची भूमिका जी वस्तू वटविते किंवा ज्या वस्तूच्या माध्यमातून हे व्यवहार पार पाडले जातात, त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. मग या पैशाचं मूल्य कसं ठरते किंवा या पैशाचं मूल्य ठरण्याची काय कारण आहे किंवा कोणत्या कारणाने या पैशाचं मूल्य किंवा मुद्रेचं मूल्य निश्चित होते, हे सुद्धा आपण या दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मुद्रा अस्तित्वात येण्याआधी समाजामध्ये वस्तूची देवाणघेवाण करून लोक आपल्या गरजा पूर्ण करत होते. एखाद्या व्यक्तीजवळ एखाद्या वस्तूची निर्मिती झाली तर ती व्यक्ती ती वस्तू दुसऱ्याला देऊन त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला जी आवश्यक असणारी वस्तू आहे ती तो प्राप्त करत होता. अशा प्रकारची एक विनिमयाची प्रणाली समाजामध्ये प्राथमिक अवस्थेत अस्तित्वात होती. त्या प्रणालीला किंवा त्या विनिमय पद्धतीला वस्तू विनिमय पद्धती असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला बार्टर सिस्टीम असं म्हणतात. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये भिन्न भिन्न वस्तूंची देवाणघेवाण करून लोक आपल्या गरजा पूर्ण करत होते आणि या माध्यमातून लोकांचं जीवनयापन समाजामध्ये चालू होतं. समजा एका व्यक्तीकडे अन्नधान्य आहे, एखाद्या शेतकऱ्याजवळ अन्नधान्य आहे आणि त्याला नांगराची जर गरज भासली तर तो शेतकरी अन्नधान्याच्या मोबदल्यामध्ये सुताराकडून नांगर बनवून घ्यायचा आणि त्या नांगराच्या मोबदल्यामध्ये त्याला अन्नधान्य पुरवायचा. अशा प्रकारे जो विनिमय होत होता तो विनिमय म्हणजे वस्तू विनिमय होय. आणि मग ही वस्तू विनिमय पद्धती समाजामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. मग या वस्तू विनिमय पद्धती मध्ये अनेक प्रकारच्या अडचणी अस्तित्वात आल्या. कारण पैसा अस्तित्वात नव्हता. वस्तूंची देवाणघेवाण करून लोक आपले व्यवहार पार पाडत होते. मग या वस्तू विनिमय प्रणालीमध्ये ज्या अडचणी प्रामुख्याने उद्भवल्या, त्या अडचणी आल्यामुळेच मग वस्तू विनिमय प्रणाली नष्ट झाली आणि मग त्या ठिकाणी मुद्रा विनिमय पद्धती अस्तित्वात आली. मग वस्तू विनिमय प्रणालीमध्ये ज्या प्रामुख्याने अडचणी उद्भवत होत्या त्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. पहिली आहे दुहेरी संयोगाचा अभाव.
म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये जर योग्य व्यवहार जर पार पाडायचा असेल तर दोन व्यक्ती मिळणे अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची जर गरज असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीजवळ असणारी जी वस्तू आहे या वस्तूची सुद्धा गरज असली पाहिजे, तेव्हाच ते दोन व्यक्ती एकत्र येतील आणि दोन व्यक्तींच्या दोन वस्तूंचं विनिमय आपसामध्ये होईल. परंतु असं अनेकदा घडायचं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची गरज भासायची, परंतु दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीजवळच्या वस्तूची गरज भासत नसल्यामुळे दुहेरी संयोगाचा अभाव प्रामुख्याने वस्तू विनिमय पद्धतीमध्ये निर्माण होत होता. ही जी अडचण आहे ही अडचण आपल्याला वस्तू विनिमय प्रणालीमध्ये दिसून येते. दुसरा आहे मूल्यमापनाचा अभाव. मूल्याचं जे मापन आहे हे आधुनिक काळामध्ये पैशाच्या माध्यमातून योग्य प्रकारे होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या वस्तूची जर गरज भासली तर त्या वस्तूचं जे मूल्य आहे ते मूल्य मुद्रेमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला देतो आणि त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं जे मूल्य आहे पैशामध्ये, त्या पैशाच्या माध्यमातून तो व्यक्ती त्याच्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तो प्राप्त करू शकतो. परंतु वस्तू विनिमय पद्धतीमध्ये मूल्यमापनाची प्रामुख्याने अडचण अशी उद्भवत होती की शेतकऱ्याजवळ जर अन्नधान्याचं त्याने उत्पादन केलं असेल आणि त्या उत्पादनामध्ये जर ज्वारी असेल तर मग मूल्याचं मापन कसं करायचं. म्हणजे 1 किलो ज्वारीचं मूल्य किती आणि एका नागराचं मूल्य किती, म्हणजे एका नागराचं मूल्य किती किलो ज्वारी हे ठरविण्याचं साधन समाजामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अस्तित्वात नव्हतं. म्हणजे मूल्याचं कसं मापन करायचं. म्हणजे एक नांगर, एका नांगराचं जे मूल्य आहे ते मूल्य किती किलो ज्वारीमध्ये ठरेल हे काही निश्चित नव्हतं आणि म्हणून वस्तू विनिमय पद्धतीमध्ये प्रामुख्याने अडचणी उद्भवत होत्या. तिसरं आहे मूल्य विभाजनाचा अभाव. आता मूल्य विभाजनाचा अभाव म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या मूल्य विभाजन करताना अनेक प्रकारच्या अडचणी उद्भवत होत्या. समजा एका व्यक्तीकडे एक बकरी आहे आणि मग त्या एका बकरीचं जेवढं मूल्य आहे त्या मूल्यामध्ये त्याला भिन्न भिन्न वस्तूची गरज आहे. म्हणजे त्याला साखर पाहिजे, त्याला कापड पाहिजे, त्याला गहू पाहिजे, त्याला चहा पाहिजे, त्याला दूध पाहिजे. म्हणजे मग एका बकरीच्या मोबदल्यामध्ये त्याला जेव्हा भिन्न भिन्न वस्तूची गरज भासते तेव्हा त्या भिन्न भिन्न वस्तू एकाच व्यक्तीजवळ मिळणे गरजेचं असते. जर त्या भिन्न भिन्न वस्तू जर एकाच ठिकाणी जर त्याला प्राप्त होत नसेल तर मग आपली जी बकरी आहे ती बकरी भिन्न भिन्न व्यक्तींना कशा प्रकारे विभागून देईल. म्हणजेच मूल्याचं विभाजन करण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये निर्माण होत होत्या. त्यानंतर मूल्य संग्रहणाचा अभाव. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये प्रामुख्याने वस्तूंची देवाणघेवाण होत होती. वस्तूमध्येच मूल्याचं संग्रहण करून ठेवावं लागत होतं कारण मुद्रा अस्तित्वात नव्हती. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर अन्नधान्याचं जर उत्पादन केलं असेल तर त्या शेतकऱ्याला त्या अन्नधान्यामध्येच मूल्याचं संग्रहण करून ठेवावं लागत होतं. परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो शेतमाल आहे हा शेतमाल साठवून ठेवण्याकरिता मोठ्या जागेची गरज भासत होती. त्यासोबतच हा जो काही शेतमाल आहे हा शेतमाल एका विशिष्ट कालावधीच्या नंतर नष्ट होणारा असतो. काही वस्तू अशा असतात की त्या अत्यंत कमी कालावधीकरिता टिकतात म्हणजे नाशवंत असतात. जसं भाजीपाला आहे, फळं आहे.
आणि मग मूल्याचं संग्रहण कसं करून ठेवायचं, अशा प्रकारच्या अडचणी समाजामध्ये जे काही लोक होते, शेतकरी होते, यांच्या समोर त्या अडचणी उद्भवत होत्या. आता जर मुद्रा अस्तित्वात असती तर त्या शेतकऱ्याने शेतमालाची विक्री करून त्या शेतमालाच्या विक्रीतून आलेला जो पैसा आहे, या पैशाचं तो संग्रहण करून ठेवू शकतो. परंतु त्या काळामध्ये मुद्रा अस्तित्वात नसल्यामुळे वस्तू विनिमय प्रणालीत ज्या वस्तूची निर्मिती होत होती त्या वस्तूमध्ये मूल्याचं संग्रहण करून ठेवणे फार अडचणीचं होतं. आणि म्हणून वस्तू विनिमय पद्धती लोप पावून त्या ठिकाणी कालांतराने मुद्रा विनिमय पद्धती अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये मूल्य संग्रहणाचा अभाव ही अडचण प्रामुख्याने उद्भवते. त्यानंतर उधारी फेडण्यात अडचण. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वर्तमान काळामध्ये झालेले जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार आहे, या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये त्या वस्तूचं जे मूल्य आहे ते मूल्य आज न देता ते भविष्य काळामध्ये फेडण्याचं वचन जो खरेदीदार आहे तो खरेदीदार विक्रेत्याला देतो. त्यालाच उधारीचे व्यवहार किंवा उधारीच्या व्यवहाराचे करार असं म्हणतात. आधुनिक काळामध्ये मुद्रा अस्तित्वात असल्यामुळे उधारीचे व्यवहार सुरळीत पार पाडले जातात. कारण वर्तमान काळामध्ये आपण जो व्यवहार केलेला असतो, या व्यवहारामध्ये ज्या वस्तूची आपण खरेदी केलेली असते त्याचं जे मूल्य आहे ते वर्तमान काळामध्ये न देता ते भविष्य काळामध्ये देण्याचा आपण करार केलेला असतो. आणि मग आपण जेव्हा भविष्य काळामध्ये त्या वस्तूची देणी फेडतो तेव्हा ज्या साधनाच्या माध्यमातून किंवा ज्या माध्यमाच्या माध्यमातून आपण देणी फेडतो त्याचं जे मूल्य आहे हे मूल्य साधारणतः कसं असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. परंतु प्राचीन काळामध्ये मुद्रा अस्तित्वात नव्हती, वस्तू विनिमय प्रणाली अस्तित्वात होती. आणि मग या वस्तू विनिमय प्रणालीमध्ये उधारी कशी फेडायची, म्हणजे एखादी आपण जर व्यवहार केला असेल आणि तो व्यवहार आपल्याला पार पाडायचा असेल तर तो पार पाडत असताना पैशाचं कार्य करणारी कोणतीच वस्तू अस्तित्वात नव्हती, म्हणजे वस्तू विनिमय प्रणाली अस्तित्वात होती. समजा एखाद्या व्यक्तीला आपण गाय विकण्याचा व्यवहार केला, परंतु तो गाय विकण्याचा व्यवहार करत असताना ती जी गाय आहे ती गाय आपण काही कालावधीनंतर आपण त्याला देणार, म्हणजेच काही कालावधीनंतर आपण देणार. त्याच्याकडून काही आपण वस्तू घेतली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण त्याला गाय देणार. परंतु व्यवहार करत असताना अनेक अडचणी प्रामुख्याने उद्भवत होत्या. म्हणजेच उधारी फेडण्याचं साधन नसल्यामुळे, सांगायचं तात्पर्य म्हणजे उधारी फेडण्याचं साधन नसल्यामुळे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचण निर्माण होत होती. शेवटची जी अडचण आहे ती म्हणजे मूल्याच्या स्थलांतरणाची अडचण. आता वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या माध्यमातून व्यवहार होत होते, 2 व्यक्तीमध्ये, 3 व्यक्तीमध्ये. मग हे जे व्यवहार आहे हे वस्तूच्या स्वरूपामध्ये होत असल्यामुळे त्या वस्तूचं जे स्वरूप आहे ते एकतर मोठं असायचं. आणि झालेला जो व्यवहार आहे हा व्यवहार पार पाडल्यानंतर त्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूचं जे स्थलांतरण आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणे, तर त्याच्याकरिता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येत होता. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने आपली जी गाय आहे ती दुसऱ्या व्यक्तीला जर त्याने विकली आणि त्याच्याकडून काही वस्तू त्याने खरेदी केल्या, परंतु तो जो म्हणजे जो समोरचा व्यक्ती आहे, तो समोरचा व्यक्ती जर दुसऱ्या ठिकाणचा असेल, दुसऱ्या गावचा जर असेल, दुसऱ्या शहरातला जर असेल, तर मग
हा जो व्यवहार पार पाडल्यानंतर याला आपली गाय त्या दुसऱ्या शहरामध्ये पोचवावी लागत होती. ती पोचविण्याकरिता सुद्धा त्याला खर्च येत होता. म्हणजे मूल्याचं स्थलांतरण सहज होताना आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीमध्ये दिसून येत नव्हतं. अशा प्रकारच्या वस्तू विनिमय प्रणालीमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या अडचणी उद्भवल्यामुळे वस्तू विनिमय पद्धती लोप पावली आणि मग त्या ठिकाणी मुद्रा विनिमय पद्धती अस्तित्वात आली. मुद्रा विनिमय पद्धतीमध्ये खरेदी आणि विक्रीचे जे व्यवहार आहे हे व्यवहार पार पाडण्याकरिता मुद्रा ही मध्यस्थाची भूमिका पार पाडत असते. मग ही जी मुद्रा आहे ही मुद्रा कशी अस्तित्वात आली, तर मनुष्याचा जो इतिहास आहे हा इतिहास जर आपण शोधून जर बघितला तर मनुष्य हा जेव्हा रानटी अवस्थेमध्ये होता, मग तो रानटी अवस्थेमधून पशुपालन करू लागला, पशुपालनाच्या नंतर शेती करू लागला, शेती करण्याकरिता मग तो एका ठिकाणी राहू लागला आणि मग अशा प्रकारे खेडी तयार झाली, गावं तयार झाली आणि मग तो काय करायचा की आपले जे व्यवहार आहे ते व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीने पार पाडू लागला. कालांतराने काय झालं की बा इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याचा जो मेंदू आहे हा मेंदू विकसित स्वरूपाचा असल्यामुळे त्याने आपल्या मेंदूच्या जोरावर भिन्न भिन्न प्रकारचे शोध लावलेले आपल्याला दिसून येतात. मग जी प्राथमिक जी अवस्था आहे त्या प्राथमिक अवस्थेमध्ये त्याने मुद्रा म्हणून भिन्न भिन्न वस्तू वापरायला सुरुवात केली. जसं गारगोटी आहे, शिंपले आहे, शंख आहे, विशिष्ट प्राण्याची कातडी आहे, विशिष्ट प्राण्याचे शिंग आहे, या ज्या वस्तू आहे या वस्तू मुद्रा म्हणून वापरायला त्याने सुरुवात केली. आणि मग या वस्तूचं जे मूल्य आहे हे वस्तूचं मूल्य दीर्घकाळपर्यंत टिकून राहू शकत नसल्यामुळे मग त्यामध्ये सुद्धा अडचणी उद्भवल्या आणि मग मनुष्याचा मेंदू विकसित असल्यामुळे मग त्याने त्या मेंदूच्या जोरावर धातूचा शोध लावला आणि मग धातूच्या माध्यमातून मुद्रा अस्तित्वात आली. सर्वप्रथम मनुष्याने मौल्यवान धातू सोन्याचा शोध लावला आणि मग सोन्यापासून मुद्रा बनवून ती चलनामध्ये यायला सुरुवात झाली आणि मग चांदी, मग पितळ, मग तांबा अशा प्रकारे मग मुद्रेचं स्वरूप, धातू मुद्रेचं स्वरूप अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येते. मग ही जी मुद्रा आहे ही मुद्रा किंवा याला आपण साध्या भाषेमध्ये पैसा म्हणतो. मग हा पैसा म्हणजे काय, तर खरेदीचे व्यवहार आणि विक्रीचे व्यवहार पार पाडण्याकरिता मध्यस्थाची भूमिका ज्या वस्तूच्या माध्यमातून पार पाडली जाते त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. अशा प्रकारची एक सर्वसाधारण संकल्पना आपल्याला पैशाच्या संदर्भामध्ये मांडता येते. अर्थशास्त्रामध्ये एखादी आर्थिक संकल्पना मांडत असताना त्या आर्थिक संकल्पनेशी निगडीत असणाऱ्या ज्या काही व्याख्या आहे या व्याख्या अनेक विचारवंताच्या माध्यमातून, अनेक अर्थशास्त्रज्ञाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच प्रकारे मुद्रेच्या संदर्भामध्ये ज्या काही व्याख्या मांडण्यात आलेल्या आहेत त्या 3 दृष्टिकोनातून मांडण्यात आलेल्या आपल्याला दिसून. एक आहे वर्णनात्मक व्याख्या, दुसरी आहे वैज्ञानिक व्याख्या आणि तिसरी आहे सामान्य स्वीकृतीवर आधारित असणारी मुद्रेची किंवा पैशाची व्याख्या. आता वर्णनात्मक जी काही व्याख्या आहे म्हणजे मुद्रेचं जे काही कार्य आहे त्या कार्याच्या आधारावर मांडण्यात आलेल्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा उल्लेख हा वर्णनात्मक व्याख्यांमध्ये केला जातो.
वैज्ञानिक जी काही व्याख्या असते ती व्याख्या एखाद्या देशाचं जी काही राज्यसत्ता असते त्या राज्यसत्तेच्या माध्यमातून कायद्याच्या द्वारे एखादी वस्तू पैसा म्हणून जेव्हा चलनामध्ये आणल्या जाते आणि त्या पैशाला संपूर्ण समाजाची जेव्हा मान्यता प्राप्त होते, अ, ती झाली वैज्ञानिक मुद्रा किंवा वैज्ञानिक व्याख्या, त्या आधारावर तयार झालेल्या वैज्ञानिक व्याख्या. सामान्य स्वीकृतीच्या आधारावर मुद्रेच्या ज्या काही व्याख्या आहे त्या व्याख्या समाजाने एखाद्या वस्तूला मुद्रा म्हणून स्वीकृती दिलेली आहे आणि देणाऱ्याची पत न विचारात घेता सहजपणे ती वस्तू मुद्रा म्हणून जेव्हा समाज स्वीकारतो, म्हणजे संपूर्ण समाजाची त्या मुद्रेच्या संदर्भामध्ये स्वीकृती जेव्हा प्राप्त होते, त्या मुद्रेला सामान्य स्वीकृतीवर आधारित मुद्रा असं म्हणतात. तर मग ह्या भिन्न भिन्न दृष्टिकोनाच्या आधारावर मुद्रेच्या ज्या व्याख्या आहे या व्याख्या भिन्न भिन्न अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. हार्टली विदर्सने वर्णनात्मक आधारावर मुद्रेची व्याख्या केली, प्रोफेसर व्हाईट यांनी व्याख्या केली, प्राध्यापक हाम यांनी व्याख्या केली. सामान्य स्वीकृतीच्या आधारावर प्रोफेसर सेलिंगमनने व्याख्या केली, डॉक्टर मार्शलने व्याख्या केली, प्राध्यापक एलीने व्याख्या केली, प्रोफेसर केंटने व्याख्या केली आणि प्रोफेसर कीन्सने व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. आता वर्णनात्मक ज्या काही व्याख्या आहे या व्याख्येमध्ये मुद्रेच्या कार्याचं विवेचन करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. हार्टली विदर्स काय म्हणतो, मुद्रेची कार्य करणारी कोणतीही वस्तू म्हणजे मुद्रा होय, अशा प्रकारची मुद्रेची व्याख्या हार्टली विदर्स यांनी केलेली आपल्याला दिसून येते. प्राध्यापक व्हाईट या अर्थशास्त्रज्ञाने मुद्रेची केलेली जी व्याख्या आहे ती म्हणजे विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापनाचं साधन म्हणून वापरण्यात किंवा उपयोगात पडणारी वस्तू म्हणजे मुद्रा होय. म्हणजे विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापनाचं साधन म्हणून उपयोगात येणारी जी वस्तू असते ती वस्तू म्हणजे मुद्रा होय, अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक व्हाईट या अर्थशास्त्रज्ञाने केलेली आहे. विनिमयाचं माध्यम, विनिमयाचं माध्यम म्हणजे वस्तूची खरेदी आणि विक्री करण्यामध्ये जे मध्यस्थाची भूमिका, विनिमय करण्यामध्ये जी मध्यस्थाची भूमिका जी वस्तू पार पाडते ती वस्तू म्हणजे पैसा किंवा मुद्रा होय. आणि मूल्यमापन, मूल्याचं मापन, एखाद्या वस्तूचं मूल्य मापण्याकरिता जी वस्तू उपयोगात आणली जाते त्या वस्तूला पैसा असं म्हणतात, असं आपल्याला प्राध्यापक व्हाईट यांच्या व्याख्येवरून लक्षात येते. प्राध्यापक हाम या अर्थशास्त्रज्ञाने मुद्रा शब्दाचा उपयोग विनिमय माध्यम आणि मूल्यमापन हे दोन्हीही निर्देशित करण्याकरिता जी वस्तू वापरली जाते किंवा जिचा उपयोग केला जातो त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. म्हणजे प्राध्यापक व्हाईट आणि प्राध्यापक हाम या अर्थशास्त्रज्ञाने मुद्रेच्या व्याख्येमध्ये विनिमयाचं माध्यम आणि मूल्याचं मापन, मूल्यमापन या दोन मुद्रेच्या कार्यावर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. वैज्ञानिक ज्या व्याख्या आहे त्या वैज्ञानिक व्याख्या या श्रेणीमध्ये एखाद्या देशाचं जे काही राज्यसत्ता आहे त्या राज्यसत्तेच्या माध्यमातून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विनिमयाचे व्यवहार म्हणजेच खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडण्याकरिता जी वस्तू पैसा म्हणून उपयोगात आणली जाते तिचं निर्गमन केल्या जाते आणि मग निर्गमित करून ती चलनामध्ये आणल्या जाते, तिला संपूर्ण समाजाची मान्यता प्राप्त होते. म्हणजे ती जी मुद्रा आहे ती वैज्ञानिक आहे, म्हणजे कायद्याच्या माध्यमातून ती निर्गमित करण्यात आलेली असल्यामुळे त्या मुद्रेला वैज्ञानिक मुद्रा असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर सामान्य स्वीकृतीच्या आधारावर ज्या या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे त्यामध्ये प्रोफेसर सेलिंगमनची जी व्याख्या आहे
जिला सामान्य मान्यता किंवा सार्वत्रिक मान्यता मिळालेली असेल अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. सार्वत्रिक मान्यता म्हणजे संपूर्ण समाजाने ज्या वस्तूला पैसा म्हणून मान्यता दिलेली असते आणि समाजाने ती स्वीकृत केलेली असते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. डॉक्टर मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने निसंदेह किंवा विशेष चौकशीशिवाय दुसऱ्या व्यक्तीकडून ती जी वस्तू आहे, पैसा म्हणून जी वस्तू आहे ती स्वीकारल्या जाते. म्हणजे म्हणजे कोणत्याच प्रकारचा संशय न घेता जी वस्तू आपण दुसऱ्याकडून सहजपणे स्वीकारतो आणि खर्चाकरिता, आपल्या खर्चाकरिता ज्या वस्तूचा आपण वापर करतो त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. प्राध्यापक एली या अर्थशास्त्रज्ञाने विनिमयाचं माध्यम म्हणून सर्वत्र स्वीकृत असणारी जी वस्तू पैसा म्हणून स्वीकारलेली असते त्या वस्तूला पैसा असं म्हणतात. प्रोफेसर केंटने मुद्रा अशी वस्तू आहे की जी साधारणतः विनिमयाचे साधन या स्वरूपामध्ये सर्वांकडून स्वीकारली जाते, म्हणजे ती सामान्य स्वीकृतीस पात्र असते. आणि प्रोफेसर केन्स या अर्थशास्त्रज्ञाने मुद्रेच्या संदर्भामध्ये केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या जर आपण विचारात घेतली तर आपल्याला लक्षात येईल की मुद्रेचं जे काही कार्य आहे ही कार्य मुद्रा कशा प्रकारे पार पाडते. जी वस्तू दिल्याने कर्जाचे करार, जी प्रोफेसर किन्स काय म्हणतो की जी वस्तू दिल्याने कर्जाचे करार आणि मूल्याचे करार याचे शोधन केले जाते आणि जिच्या स्वरूपात सामान्य क्रयशक्ती साठविली जाते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. अशा प्रकारे प्रोफेसर किन्सने मुद्रेची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे प्रोफेसर किन्सच्या व्याख्येवरून आपल्याला हे लक्षात येते की जी वस्तू दिल्याने कर्जाचे करार आणि मूल्याचे करार याचे शोधन केले जाते आणि जिच्या स्वरूपामध्ये सामान्य क्रयशक्ती साठविली जाते. आता सामान्य क्रयशक्ती म्हणजे काय तर पैशामध्ये क्रयशक्ती असते, परचेसिंग पॉवर असते. पैशाच्या माध्यमातून आपण कोणतीही वस्तू कुठेही केव्हाही कधीही आपण खरेदी करू शकतो आणि आपल्याजवळ असणारी कोणतीही वस्तू आपण केव्हाही कुठेही आपण ची विक्री करू शकतो. म्हणजेच पैशामध्ये वस्तूची खरेदी आणि विक्री करण्याची जी शक्ती असते त्या शक्तीला क्रयशक्ती असं म्हणतात. आणि मग ही क्रयशक्ती ज्या वस्तूमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येते ती वस्तू म्हणजे पैसा होय. आणि मग या क्रयशक्तीचं साठवणूक सुद्धा आपण करू शकतो. भविष्य काळाकरिता सुद्धा आपण पैशामध्ये क्रयशक्तीचं साठवणूक करू शकतो. आणि जिच्या माध्यमातून कर्जाचे करार आणि मूल्याचे करार पार पाडले जातात. म्हणजे आपण जर कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज जेव्हा आपण व्याजाच्या सह परत करतो तर ते परत करत असताना आपण मुद्रेच्या माध्यमातून ते कर्ज परत करत असतो. त्यासोबतच जर आपण एखादी खरेदीचा जर व्यवहार केला असेल तर त्या खरेदीच्या व्यवहाराचं जे मूल्य आहे या मूल्याचे जे करार आहे हे करार सुद्धा आपण मुद्रेच्या माध्यमातून पार पाडत असतो. अशा प्रकारे मुद्रेच्या ज्या व्याख्या आहे या व्याख्या तीन दृष्टिकोनाच्या आधारावर भिन्न भिन्न अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपण मुद्रा व मुद्रेचं मूल्य या दुसऱ्या युनिटमध्ये वस्तू विनिमय प्रणाली म्हणजे काय, वस्तू विनिमय प्रणालीमध्ये कोणकोणत्या अडचणी निर्माण झाल्या आणि मग या अडचणी निर्माण झाल्यामुळे मग मुद्रा प्रणाली कशी अस्तित्वात आली, मुद्रा प्रणालीमध्ये सुरुवातीला कोणत्या वस्तू मुद्रा म्हणून वापरायला सुरुवात झाली आणि कालांतराने मग त्यामध्ये कशा प्रकारे बदल झाला, आणि मग मुद्रा म्हणजे काय या मुद्रेच्या संदर्भामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी
तीन दृष्टिकोनाच्या आधारावर व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. नंतरच्या पिरियडमध्ये आपण मुद्रेची जी कार्य आहे ती मुद्रेची कार्य आपण विस्तृत बघणार आहोत. धन्यवाद.